बातमी ठाण्यातनं आहे। पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद ठाण्यामध्ये उफाळून आला। गुजराती नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। या कार्यक्रमाचे गुजराती भाषेतले बॅनर संपूर्ण ठाण्यामध्ये लावले गेले आणि यामुळे एक नवीनच वाद निर्माण झाला। मराठी एकीकरण समिती मनसे आणि ठाणेकरांनी या गुजराती बॅनरचा विरोध केलाय। हाँ, मराठीतच पाहिजे बॅनर, मराठीत पाहिजे। हा बॅनर आता गुजरातीत लावलेला आहे। नाही, मराठीच पाहिजे साहेब, बरोबर आहे। मराठीवाल्यांना मराठीच पाहिजे ना। बॅनर आता गुजरातीमध्ये लावलेला आहे। अनेक लोकांनी याचा विरोध केला आहे। का विरोधच करायला पाहिजे ना, तो विरोधच करायला पाहिजे तू। चला मित्र, काय सांगशील तू? बॅनर बघतोयस तू, बरोबर? महाराष्ट्रामध्ये मराठीत बॅनर पाहिजे आणि लावला गुजरातीमध्ये। मराठी एकीकरण समितीने याचा विरोध केला आहे। नाही, त्यांनी जो विरोध केला तो चांगलाच केला ना, कारण महाराष्ट्रामध्ये जर या असे गुजराती बॅनर लागत असेल तर ते मग चुकीचंच आहे ना। गुजराती बांधवांचा नवीन वर्ष आहे, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना, आणि या अगोदर देखील करत होते। परंतु यावेळेला त्यांना गुजरातीमध्ये बॅनर लावायची अशी काय गरज भासली? मी या ठाण्यात जुना रहिवासी आहे ठाण्याचा, आणि मी दिघे साहेब असल्यापासून बघतोय जे गडाने ज्या कार्यक्रम आयोजित केला आहे, माझे मित्र आहेत, परंतु दिघे साहेब असल्यापासून मी बघतोय हे कार्यक्रम। त्यावेळेला कधी वाटलं नाही की गुजरातीत बॅनर लावे, कारण डेअरिंग झाली नाही। मग आता ही डेअरिंग यांची काय होते गुजरातीमध्ये बॅनर लावायची? पुण्यातनं बातमी आहे। हडपसर परिसरात चोरीचा प्रकार झालाय। चोरट्याने दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीतनं बाथरूमची भिंत फोडली आणि दुकानात प्रवेश केला। इथं दुकानामध्ये 2,55,74,000 दागिने होते आणि रोख रक्कम त्यांनी लांबवली। या ऐवजात दुकानातले 211 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 94 किलो चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि रोख रक्कम याचा समावेश आहे असं कळतं। तर त्याच्यामध्ये एकूण सोन्याचे 211 ग्रॅम वजनाचे दागिने आणि चांदीचे 94 किलो वजनाचे दागिने आणि रोख रक्कम रुपये 50,000 असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। ज्या ठिकाणी चोरी झालेली आहे आराध्या ज्वेलर्स, तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील CCTV आपण चेक करतो आहे आणि याच्यात संशयित मिळून येतील त्यांचा आपण शोध घेतो।